तर मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. बघा, आज आपण मराठीचा टॉपिक बघणार आहोत. मराठी टॉपिक मधला आजचा आपला पहिला टॉपिक असणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे संधी. काय नाव आहे? संधी. बघा, संधी म्हणजे काय मित्रांनो, आपण पूर्ण संधीची किती टाईप आहे, त्याचे टाईपची किती उपप्रकार आहे, ते सगळं आपण आज त्या मित्रांनो एकदम डिटेल्स मध्ये बघणार आहोत. बघा, संधी. संधी म्हणजे काय? साधणे किंवा जोडणे. काय होतं संधीचा अर्थ? साधणे किंवा जोडणे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? संधी असे म्हणत असतो. संधीची व्याख्या बघा काय लिहिली. जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्यांच्यावर एकमेकात मिसळून त्यांचा एकच वर्ण तयार होतो, त्यास काय म्हणतात? संधी म्हणतात. जसं की बघा, आता एखादा शब्द आहे, त्याची जर फोड केली, देव, आपण एक उदाहरण घेऊ बघा. देव प्लस आलय. देवालयाची आपण काय केली? फोड केली. देव प्लस आलय. देव शेवटी कसला उच्चार दिसतोय? अचा. कसला उच्चार दिसतोय? अचा. अधिक आ. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ. यांचा दोघांचे मिळून काय तयार झाला? काना तयार होतो. काय तयार होतो? काना. म्हणजे आपला शब्द काय तयार होतो मित्रांनो? देवालय. काय शब्द तयार होतो? देवालय हा शब्द तयार होतो. समजलंय संधी म्हणजे काय? परत एकदा सांगते बघा. जोड शब्द असतात. जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र मिसळून त्यांचा एकच शब्द तयार होतो, त्याला काय म्हणत असतात? संधी असे म्हणत असतात. आलं एक. संधी म्हणजे काय? संधीची व्याख्या कशी लक्षात ठेवायची आहे? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. वन सेंटेन्सला देखील असा क्वेश्चन विचारला जातो. बघा, आपल्याला क्वेश्चन विचारलाय. दोन वा अधिक पदे वा शब्द जेव्हा एकमेकात मिसळून जातात किंवा ते परस्परांना साधले जातात अथवा त्यांचा संयोग घडतो, त्या संयोगाला काय म्हणतात? बघा, दोन वा अधिक पदे शब्द जेव्हा एकमेकात मिसळून जातात त्यांना काय म्हणत असतात? संधी असे म्हणत असतात. काय म्हणत असतात? संधी. हा देखील पीवायक्यूचा क्वेश्चन हा विचारला गेला क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा. काय? दोन वा अधिक पदे जेव्हा एकमेकात मिसळून जातात त्यांना काय म्हणतात? संधी असे म्हणत असतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते उदाहरण हे स्वर संधीचे आहे? बघा, खाली 4 उदाहरण दिलेले आहेत. त्याच्यातून आपल्याला स्वर संधीचं कोणतं उदाहरण आहे ते आपल्याला ओळखायचंय. बघा, पहिलं उदाहरण दिलेलं आहे विद्या. विद्या प्लस अर्थी. दिलंय विद्या प्लस अर्थ होतो विद्यार्थी. विद्या शेवटी कसला उच्चार दिसतोय? आचा. कसला उच्चार दिसतोय मित्रांनो? आचा. आणि इकडे पहिल्या दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे? अ. काय आहे? अ. म्हणजे आपला काय वर्ण तयार होतो? काना तयार होतो. काय तयार होतो? काना. आलाय का? विद्यार्थीला काना. म्हणजे हे कोणतं उदाहरण आहे? आपलं स्वर संधीचं उदाहरण आहे. म्हणजे पहिला ऑप्शन जो आहे तो काय आहे? आपला वियोग्य आहे. हे उदाहरण जे आहे ते कोणत्या संधीचं आहे? स्वर संधीचं. दुसरं उदाहरण दिलेलं आहे सत प्लस जन. सज्जन. जेव्हा पाय मोडलेला असेल, काय? जेव्हा पाय मोडलेला असेल तेव्हा ती कोणती संधी असते? व्यंजन संधी असते. कोणती संधी असते? व्यंजन संधी. सत प्लस जन. सत प्लस जन. जेव्हा पाय मोडलेला असेल तर ती कोणती संधी ओळखायची आपल्याला? व्यंजन संधी ओळखायची आहे. कोणती संधी? व्यंजन संधी. लिहून घेते जेणेकरून तुम्हाला कळेल. व्यंजन संधी, स्वर संधी. कोणतं उदाहरण कसं ओळखायचं हे आपल्याला ओळख झालं पाहिजे. नंतर दिलेले तप प्लस धन. जेव्हा असे दोन डॉट दिसतायत, काय? असे जेव्हा दोन डॉट दिसते त्याला काय म्हणतात? विसर्ग संधी म्हणतात. कोणती संधी म्हणतात? विसर्ग संधी म्हणतात. हे कोणत्या टाईपचं उदाहरण झालं? विसर्ग संधीचं उदाहरण झालं. कोणतं? विसर्ग संधी. नंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला चित्त प्लस आनंद. चित्तानंद. याचा देखील पाय मोडलेला आहे. देखील काय केलेला आहे? पाय मोडलेला आहे. हे सुद्धा उदाहरण कोणत्या संधीचं झालं? मग व्यंजन संधीचं झालं. कोणत्या संधीचं झालं? व्यंजन संधी.
आलंय. कसे ओळखायचे उदाहरण? जेव्हा स्वर तयार होत असेल विद्या प्लस आ म्हणजे विद्यार्थी, ते आपलं स्वर संधीचे उदाहरण असेल. जेव्हा पाय मोडलेला असेल ते कोणतं उदाहरण असेल? व्यंजन संधीचं असेल. जेव्हा मध्ये दोन डॉट असतील त्याला काय म्हणतात? विसर्ग संधी असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? विसर्ग संधी. परत हे पण व्यंजन संधीचं उदाहरण. ह्याच्यातून कोणत्या पर्याय बरोबर आहे? ऑप्शन नंबर ए म्हणजे अ फक्त काय बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहे. आलंय. नेक्स्ट पुढे बघा काय दिलेलं आहे? संधी. संधीचे मुख्य 3 टाईप आहेत. कोणतं? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. किती टाईप आहेत संधीचे? 3 टाईप आहेत बघा. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. स्वर संधी कशी ओळखायची बघा. स्वर अधिक स्वर, जेव्हा 2 स्वर एकत्र येतात त्यांचीच काय होत असते? संधी तयार होत असते. काय तयार होते? संधी. जेव्हा 2 स्वर एकत्र येतात त्यांना संधी असेल, स्वर संधी असे म्हणत असतात. नंतर व्यंजन संधी. व्यंजन अधिक स्वर किंवा पहिलं अक्षर काय यायला पाहिजे? व्यंजन. दुसरा स्वर किंवा व्यंजन आलं तर ती संधी कोणती असेल? आपली व्यंजन संधी असेल. तिसरं दिलेलं आहे विसर्ग संधी. विसर्ग संधी कशी ओळखायची? पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण विसर्ग पाहिजे आणि दुसऱ्या अक्षरातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल त्याला काय म्हणतो आपण? विसर्ग संधी असे म्हणतो. समजतंय? स्वर संधीचे हे उपप्रकार आहेत, व्यंजन संधीचे हे उपप्रकार आहेत आणि विसर्ग संधीचे हे उपप्रकार आहेत. आपण पूर्ण डिटेल्स मित्रांनो नुसतं टॉपिकच बघून चालणार नाही, त्याचे उपप्रकार देखील आपण बघणार आहोत. पूर्ण डिटेल्स मध्ये आपण काय आजचा टॉपिक बघणार आहोत. एक एक टॉपिक घेऊ पण पूर्ण डिटेल्स मध्ये काय आपला टॉपिक क्लिअर झाला पाहिजे. आलाय. पहिले टॉपिक आहे स्वर संधी. स्वर संधी कशी ओळखायची? स्वर प्लस स्वर, दोन्ही स्वर काय? दोन्ही पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय यायला पाहिजे? स्वर यायला पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण? स्वर संधी असे म्हणतो. बघा स्वर संधीचे उदाहरण. दीर्घत्व संधी, उदाहरण नाही, त्यांचे उपप्रकार. दीर्घत्व संधी, गुणादेश संधी, वृद्धादेश संधी, यणादेश संधी, अवायव्य संधी असे हे स्वर संधीचे 5 उपप्रकार आहेत. तसेच व्यंजन संधीचे देखील प्रथम व्यंजन संधी, द्वितीय व्यंजन संधी अनुनासिक कसं तू, म, स्त, च, चे नियम असतात. नंतर विसर्ग संधी उकार, रकार आणि इतर नियम देखील आपण विसर्ग संधीमध्ये बघणार आहोत. समजतंय एवढं? बघा पुढे काय दिलेलं आहे? खालीलपैकी कोणते उदाहरण हे स्वर संधीचे आहे? चला सांगा बरं कोणतं उदाहरण हे स्वर संधीचं दिसतंय? विद्या प्लस अर्थी. इथे बघा पहिलं उदाहरण दिसतंय स्वर संधीचं. विद्या विद्या प्लस अर्थी. विद्याचा काढणा म्हणजे काय तयार झाला? विद्या. शेवटी कसं दिसतोय? आचा आणि नंतर अचा. आ अधिक अ तयार केला काय तयार होतो? आपला आ तयार होतो. काय तयार होतो? आ. विद्यार्थी म्हणजे पहिलं जे उदाहरण दिसतंय ते कसलं आहे? स्वर संधीचं आहे. ऑप्शन नंबर 1 को लॉक किया जाए. नेक्स्ट उदाहरण क्या दिया है? सत प्लस जन. मगाशी बोलले जेव्हा खाली पाय मोडलेला असेल काय? जेव्हा खाली पाय मोडलेला असेल कोणती संधी असेल? आपली व्यंजन संधी असेल. हे उदाहरण कोणत्या संधीचं झालं मित्रांनो? व्यंजन संधीचं झालं. कोणती संधी? हे आपली व्यंजन संधी. नंतर पुढचं उदाहरण दिलेलं आहे तय प्लस धन, तपोधन. काय त्यावर? तपोधन. ते काय दिसतोय आपल्याला? विसर्ग दिसतोय. काय दिसतोय? विसर्ग. म्हणजे आपली कोणती संधी तयार झाली? विसर्ग संधी तयार झाली. कोणती संधी तयार झाली मित्रांनो? विसर्ग संधी. आलंय. नंतर शेवटचं पण व्यंजन संधीचं आहे. पाय मोडलेला आहे संधी कुठे झाली? आपली व्यंजन संधी झाली. आलंय. नेक्स्ट पुढे बघा काय दिलेलं आहे? संधीचे प्रकार. बघा संधीचे प्रकार. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. बघा ते तुम्हाला मी चार्ट दाखवतो. बघा त्याच्यात 3 टाईप होते. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. त्याच्यातला आजचा आपण पहिला टाईप बघणार आहोत कोणता? स्वर संधी. कोणता टाईप अभ्यासणार आहोत आपण आज? स्वर संधी हा टाईप पूर्ण डिटेल्स मध्ये आपण काय मित्रांनो आज बघणार आहोत. बघा स्वर संधीला संस्कृत मध्ये अच संधी असे म्हणतात. काय म्हणतात? अच संधी असे म्हणतात.
हा वन साइडचा देखील क्वेश्चन विचारला होता, तो स्वर संधीला संस्कृत मध्ये काय म्हणतात किंवा स्वर संधीला दुसरे नाव काय. तर काय सांगायचंय, संस्कृत मध्ये असेल किंवा दुसरे नाव जरी विचारलं तर स्वर संधीला अच संधी देखील असे म्हणतात. समजलंय. नंतर एकमेकांशी जरी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यांच्यातील संधी स्वर संधी, विरुद्ध संधी किंवा अच संधी असे म्हणतात. काय सांगितलंय, एकमेकांशी जरी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यांच्यातील संधी स्वर संधी, विरुद्ध संधी आणि अच संधी असे म्हणतात. बघा खाली उदाहरण दिलेलं आपल्याला, देव प्लस आलय. काय दिलेलं आहे, देव प्लस आलय. हे कसं उदाहरण दिसतंय तुम्हाला सांगा बरं. स्वर संधीचं कोणतं दिसतंय, स्वर संधीचं. देव प्लस आलय, देव प्लस आलय, देव प्लस आ, देव प्लस आ. काय त्याला दिसतोय, काना त्याला दिसतोय. काय त्याला दिसतोय, काना. देव प्लस आलय. हे कोणतं उदाहरण आहे, दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे. कोणत्या संधीचं उदाहरण आहे हे, दीर्घत्व संधी. कोणता टाईप झाला हा, दीर्घत्व संधी. जे स्वर संधीतले 5 उपप्रकार आहेत ते आपण बघणार आहोत 5च्या नंतर. गण प्लस ईश. काय दिलेलं आहे, गण प्लस ईश, गण प्लस ईश. ही कोणी तयार संधी तयार करताना दिसते, गणने ही तयार करताना दिसतोय. म्हणजे इथे काय काना येतो त्याला काय म्हणतात, गुणादेश संधी म्हणतात. कोणती संधी म्हणतात, गुणादेश संधी. आलंय. नंतर दुसरं दिलेलं आहे क्षण प्लस ऐक्य. काय दिलेलं आहे, क्षण प्लस ऐक्य, क्षणैक्य. ही कोणती संधी होती आपली, वृद्धादेश. कोणती संधी होते, क्षण. चा उच्चारण दिसतोय प्लस एचा ऐ, म्हणजे आपला काय तयार होतो, ऐ तयार होतो. त्याच्यावरती एक काना येतो, म्हणजे कनेक्ट केला काय तो वरती काना येतो. म्हणजे ही कोणती संधी तयार झाली आपली, वृद्धादेश संधी तयार होते. कोणती संधी तयार होते, वृद्धादेश संधी तयार होते, वृद्धादेश संधी. नंतर शेवट दिलंय इति प्लस आदि. काय दिलेलं आहे, इति प्लस आदि म्हणजे इत्यादी. हा कोणता टाईप दिसतोय आपल्याला, यनादेश संधी दिसतोय. कोणत्या संधी दिसतोय, इति. इचा उच्चारण दिसतोय प्लस आदि, इत्यादी म्हणजे काय, यनादेश. हा कोणता टाईप झाला, यनादेश संधीचं उदाहरण आहे. कोणत्या संधीचं, यनादेश संधी. आलंय. बघा खाली पण एक दिलेलं आहे, न प्लस अन्य, नयन. म्हणजे हे कोणत्या संधीचं उदाहरण दिसतंय, अयवायव्य संधीचं. कोणत्या संधीचं, अयवायव्य. ए प्लस अ, अय वायव्य संधी. कोणती संधी तयार झाली, अयवायव्य संधी. असे संधीचे 4 उपप्रकार आहेत, दीर्घत्व संधी, गुणादेश संधी, वृद्धादेश संधी, यनादेश संधी आणि अयवायव्य संधी. समजलंय. जायचं पुढे. बघा पुढे काय दिलेलं आहे, स्वर संधी म्हणजे काय. आपल्याला क्वेश्चन विचारलाय, स्वर संधी म्हणजे काय. बघा मग तुम्हाला मी व्याख्या सांगितली होती, आठवते का, त्याच्यावर आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे. बघा पहिला एक्झाम्पल दिलेलं आहे, जवळजवळ येणाऱ्या 2 वर्षांपैकी वर्णांपैकी एक स्वर व दुसरा व्यंजन व्यंजन असेल त्याला स्वर संधी म्हणतो का, सांगा बरं. जवळजवळ येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला स्वर आणि दुसरा व्यंजन त्याला स्वर संधी म्हणू का आपण, नाही. त्याला काय, ऑप्शन नंबर 1 रॉंग आहे. दुसरं काय दिलेलं आहे, एकमेकांचे जरी येणारे वर्ण एकमेकांचे जरी येणारे 2 स्वर जोडले जाणे त्याला स्वर संधी असे म्हणतात. हे बघा, एकमेकांचे जरी येणारे वर्ण दोन्ही स्वर असतील, पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या अक्षरातील पहिल्या वर्णाचा दोन्ही स्वर असतील त्यालाच काय म्हणतो आपण, स्वर संधी असे म्हणतो. ऑप्शन नंबर 2 काय आहे, योग्य आहे.
तिसरं पण चेक करू बघा काय दिलं, एकत्र येणाऱ्या वर्गातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन, पहिला जर विसर्ग असेल आणि दुसरा जर व्यंजन असेल तर त्याला आपण स्वर संधी म्हणू का? नाही. तिसरं पण काय आहे? अयोग्य आहे. चौथं दिलेलं आहे, एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा स्वर, पहिला जर विसर्ग असेल तर ती कोणती संधी तयार झाली आपली? विसर्ग संधी तयार झाली. म्हणजे ऑप्शन नंबर 2 काय आहे आपलं? योग्य आहे. आलाय. नेक्स्ट पुढे बघा काय दिलेलं आहे, दीर्घत्व संधी. स्वर संधी म्हणजे समजलंय, स्वर संधीला काय म्हणतात? संस्कृतमध्ये अच संधी असे म्हणतात. काय म्हणतात? अच संधी. समजलंय स्वर संधी कशी ओळखायची? तर स्वर संधीतले आपण उपप्रकार बघणार आहोत. बघा पहिला प्रकार दिलेला आहे आपल्याला दीर्घत्व संधी. कुठे दिलेला आहे? दीर्घत्व संधी. दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास दोन्हीबद्दल त्याच जागेतील एकच दीर्घ स्वर येतो त्याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. काय सांगितलंय? दोन सजातीय स्वर जर लागोपाठ आल्यास दोन्हीबद्दल त्याच जागेतील एकच दीर्घ स्वर देतो त्यालाच काय म्हणतात? दीर्घत्व संधी असे म्हणतात. पुढे दिलेल्या दीर्घत्व संधी कशी ओळखायची? बघा कशी ओळखणार आपण की हा टाईप दीर्घत्व संधीचा आहे. तर बघा तयार झालेल्या वर्णाला काना, दुसरा उकार किंवा दुसरी विलांटी असेल त्याला दीर्घत्व संधी असे म्हणायचं. एकदम सोपं करून दिलेलं. कसं ओळखणार? काना असेल, दुसरा उकार असेल किंवा दुसरी विलांटी असेल त्याला आपल्याला काय म्हणायचंय? दीर्घत्व संधी म्हणायचंय. लक्षात ठेवायचंय काना, दुसरा उकार आणि दुसरी वेलांटी म्हणजे काय? आपलं दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे. बघा ऑप्शन दिलेला आहे इथे, एक्झाम मध्ये दिलेला आहे अ किंवा आ. बघा कलर चेंज करते. अ किंवा आ जर एकत्र केला तरी आपला काय तयार होतो? काना तयार होतो. आ किंवा अ जरी तयार केला तरी आपला काय तयार होतो? काना तयार होतो. हे दोन्ही जरी अक्षर आले अ किंवा आ, पहिल्या शब्दात जर अ आला दुसऱ्या शब्दात जर आ आला तरी आपला काय तयार होतो? आ तयार होतो. आणि बघा पहिल्या शब्दात जर आ आला दुसऱ्या शब्दात जर अ आला तरी आपला काय तयार होतो? काना तयार होतो. समजलंय? नंतर दुसरं दिलेलं आहे आपल्याला दुसरा उकार. काय दिलेला आहे? दुसरा उकार. बघा दुसऱ्या उकाराचं किती दिलेलं आहे? उ, हा उ किंवा हा उ, हा उ किंवा हा उ. हा उ पहिल्या अक्षरात जर हा उ आला दुसऱ्या अक्षरात जर हा उ आला तरी आपला काय तयार होतो? दुसरा उकार तयार होतो. काय होतो? दुसरा उकार. पहिले हा उ आला रस्व उ, नंतर दीर्घ उ जरी आला तरी आपला काय तयार होतो? उ तयार होतो. म्हणजे त्याचा पण दुसरा उकारच तयार होतो. काय तयार होतो? दुसरा उकार. नंतर तिसरं दिलेलं आहे रस्व ई आणि दीर्घ ई. दोघंही ई एकत्र केले तरी आपली दुसरी विलांटी तयार होतं. दीर्घ ई आणि रस्व ई दोघीही जर एकत्र केले तरी आपण काय तयार होतं? दुसरी विलांटी तयार होते. काय तयार होते? दुसरी विलांटी. कोणतंही करा आपलं काय तयार होणार आहे? दुसरी विलांटी. लक्षात ठेवायचं. अ प्लस आ आला तरी काना, ई प्लस ई आला तरी विलांटी, ओ प्लस उ आला तरी दुसरा उकार आपला तयार होतो. कसं लक्षात ठेवणार? काना, दुसरा उकार, दुसरा मात्रा असेल ती आपली संधी कोणती असेल? दीर्घत्व संधी असेल. समजलंय? जायचं पुढे. नेक्स्ट दिलेलं बघा सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस काय म्हणतात? बघा त्यामध्ये डॉट डॉट दिलेलं आहे. सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर जर आपले एकत्र आले तर त्याला काय म्हणतात? बघा काय म्हणतात? पूर्वरूप संधी, दीर्घत्व संधी, व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी. त्याला काय म्हणतात? दीर्घत्व संधी असे म्हणतात. आपण मगाशी बघितलं ना सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर जर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस दीर्घत्व संधी असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 आलाय. नेक्स्ट पुढे बघा काय दिलेलं आहे एकत्र येणारे स्वर व संधी यांच्या साह्याने तयार झालेले जोड शब्द पुढे दिलेले आहेत त्या आधारे योग्य जोड्या जुळवा. बघा जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. काय तयार होत आहे ते आपण सांगायचं. बघा पहिलं आ प्लस अ दिलेलं आहे. हे कसं उदाहरण आहे आपलं? विद्यार्थीचं उदाहरण आहे. विद्या मग असे बघितले आपण विद्या कशाचा उच्चार दिसतोय? आचा आणि अतीचा अ म्हणजे हे स्वर संधीचं उदाहरण आहे. म्हणजे पहिली जोडी कशाची आहे आपली? 3 नंबरची आहे. कशाची आहे? 3 नंबरची. नंतर पुढची जोडी बघा आपल्याला काय दिलेली आहे? ई प्लस ई. सूर्यास्त मुनी इथे चुकलेले बरं का? ई प्लस ई मुनी च्या
काय करताना दिसतोय मुनी च्या म्हणजे दुसरं जे उदाहरण आहे ते कशाची त्यावरून दिसतोय ऑप्शन नंबर 4 ची मुनी कशाचा उदाहरण दिसतोय ईच्या आणि इच्छा आलाय ई प्लस ई सॉरी तिथे पण साधाच ई आहे ना ई प्लस ई म्हणजे आपलं मुनीच्या हा शब्दात तर आ प्लस आ बघा महिला श्रम ऑप्शन नंबर 1 महिला कशाचा उदाहरण दिसतोय आचा आणि आश्रमचा आ प्लस आ तयार केलं तर त्याच्यात आपला काना तयार होतो तर कानाचं रूपांतर ल ल ल ला काय आलेलं आहे आपला काना आलेला आहे म्हणजे पहिलं क चं जे उदाहरण आहे ते कशाचे आहे महिला आश्रमचे आहे आणि अ प्लस सूर्या सूर्या कशाचा उदाहरण दिसतोय अ चा आणि अस्ताचा अ दोन्ही एकत्र केले की सूर्यास्त आपला शब्द तयार असतो लावता आल्या जोड्या आ प्लस अ तयार केलं तर विद्यार्थी ई प्लस ई च मुनीच्या आ प्लस आ च महिला श्रम अ प्लस अ च सूर्यास्त समजलंय जायचं पुढे नेक्स्ट पुढे काही जोड शब्द दिले आहेत त्यातील अनुक्रमे स्वर संधी ओळखा महिला श्रम सूर्यास्त विद्यार्थी आणि देवालय बघा आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत त्यातून आपल्याला असं ओळखायचंय की कोणतं उदाहरण हे कशाचं आहे अनुक्रमे स्वर संधीचं आहे कशाचं आहे स्वर संधीचं आहे ते आपल्याला ओळखायचंय चला ओळखा बरं कोणतं उदाहरण आहे बघा महिला कसं उत्तर दिसतोय मित्रांनो महिला आचा उत्तर दिसतोय आश्रमचा महिला आश्रम आधी उत्तर दिसतोय पहिल्याचं झालंय दिसतोय का आ प्लस आ हे कट झालं हे कट झालं हे पण कट झालं पहिल्यापासून समजतं आपल्याला महिला आ त्यामध्ये दिसतोय पहिल्या अक्षरात आणि दुसऱ्या अक्षरात आश्रमचा आ प्लस आ नंतर सूर्यास्त सूर्या होतोय का अ आणि अस्तचा अ नंतर विद्या आजचा उत्तर दिसतोय अर्थीचा अ नंतर देवालय देव प्लस आलय म्हणजे तिसरं ऑप्शन काय आपलं योग्य आहे ऑप्शन नंबर 3 काय मित्रांनो आपलं योग्य आपल्याला काय सांगायचं की उप म्हणजे जे शेवटी स्वर येतात ना कोणते स्वर आहेत ते आपल्याला विचारलेलं होतं महिला कशाचा उत्तर दिसतोय आचा आणि आश्रमचा आ म्हणजे आ प्लस आ सूर्यास्त सूर्या अ प्लस अस्त नंतर विद्यार्थी विद्या प्लस अर्थी देवालय देव प्लस आलय समजलंय ऑप्शन नंबर 3 काय आपलं योग्य आहे नंतर मग आपल्याला उदाहरण दिलेले येतात एखाद्या दीर्घत्व संधीचा आपण आजचा पूर्ण टॉपिक काच काय पूर्ण दीर्घत्व संधी पूर्ण डिटेल्स मध्ये बघितले त्याचे काही कसे प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत बघा अ प्लस आ काय करतो आपला आ तयार काय करतो अ प्लस आ बघा ते तयार करून बघू सूर्य कसला अ अधिक अस्ताचा अ अधिक अ तयार केला तर आपलं काय तयार झालेलं आहे आ तयार झालेला आहे सूर्य कसला उत्तर दिसतोय अ चा आणि अस्तचा अ प्लस अ इज इक्वल टू आ कट कसला उत्तर दिसतोय अ चा होतोय का कट प्लस अक्ष अक्षचा अ काय तयार झाला आपला काना तयार झाला कटाक्ष तयार झाला कटाक्ष नंतर पुढे रूप कसलं उत्तर दिसतोय अ चा आणि अंतरचा अ प्लस अ रूपांतर म्हणजे कसा आपण इथे काना काय तयार होतोय काना तसंच पुढे वस्त्र प्लस अन्न वस्त्रान्न वस्त्र शेवटी कसलं उत्तर दिसतोय अ चा आणि अन्नचा अ प्लस अ आ तयार होतो म्हणजे वस्त्रात्न तयार होते जातो नंतर स्वभाव अ चा उत्तर दिसतोय व नंतर आपण काय उच्चार करतोय स्वभाव व चा उत्तर दिसतोय आणि अनुसारचा अ प्लस अ आ म्हणजे स्वभावानुसार म्हणजे आपला आजचा काय तयार होतो मित्रांनो काना तयार होतो तसं रूपांतर होतं कानामध्ये समजलंय नंतर पुढे बघा काय दिलेलं आहे अ प्लस आ आधी काय बघितलं आपण अ प्लस अ बघितलं आता अ प्लस आ आहे त्याचा देखील काय तयार होतो आपला काना तयार होतो काय तयार होतो काना बघा भीम कसलं होतं म्हणजे सोय अ चा भीम
अधिक हिमालयचा आ, हिम प्लस आलय, अधिक आ तयार केलं तरी आपला काय तयार होतो, काना तयार होतो. काय तयार होतोय, काना. हिम प्लस आलय, आलय हिमालय. तसंच दुसरं अनाथ, कसं दिसतोय अचा आणि आश्रमचा आ, अनाथ आश्रम. सेम तसंच सगळे उदाहरण आहेत. प्लस प्लस देवालयाचा देव आणि आलय, असे सगळे उदाहरण आपल्याला काय प्लस आ तयार करून आपण काय तयार करतोय, आ तयार होतोय. म्हणजे काय तयार होतं, आपलं काना तयार होतोय. काय तयार होतोय, काना. समजतंय कसं तयार करायचंय, लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट पुढे बघा काय दिलेलं आहे, आ प्लस काय दिलेलं आहे आपल्याला, आ प्लस त्याचा काय तयार होताना दिसतोय आपल्याला, आ तयार होताना दिसतोय. काय तयार होताना दिसतोय, आ. आलंय बघा. विद्या होतोय का आचा उच्चार, विद्या. याला शेवटी दिसतोय का काना. विद्या प्लस अर्थी, काय विद्या प्लस अर्थी म्हणजे आपला तयार काय होतो, काना. विद्यार्थी दोघं सुद्धा तयार झाला, विद्यार्थी. नंतर पुढे दिलेलं आहे भाषा प्लस अंतर्गत. भाषाला पण शला काय शेवटी काना, म्हणजे ते कानाचं रूपांतर कशात होतं, आ मध्ये होतं. कशामध्ये होतं मित्रांनो, आ मध्ये. आणि अंतर्गतचा आ प्लस आ तयार केलं तर काय तयार झालं, आपला काना तयार झाला. म्हणजे आ तयार झाला. तर भाषांतर्गत आलाय का, भाषांतर्गतला काना. तसंच पुढचं विद्या प्लस अमृत. विद्या शेवटी कसं होतं तुम्हाला दिसतोय, आचा आणि अमृतचा विद्या प्लस अमृत. नंतर पुढे दिलेले गंगा प्लस अर्पण. गंगा कसं होतं तुम्हाला दिसतोय, आचा आणि अर्पणचा आ, गंगार्पण. आलंय. नंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला गंगा प्लस अर्पण, गंगा प्लस अर्पण. नंतर दुसरं दिलेलं आहे भाषा प्लस अंतर. भाषाचा आ आणि अंतरचा दोघंही एकत्र केले तर काय तयार होतो, आपला आ तयार होतो. काय तयार होतोय, आ. भाषा प्लस अंतर. आलंय. नंतर पुढे आ अधिक आ इज इक्वल टू आ. महिला शेवटी कसं होतं दिसतोय, आचा. कसला होतं दिसतोय मित्रांनो, आचा. महिला प्लस आश्रम. आलंय. आ प्लस आ, महिला, महिलाचा आ, आश्रमचा, दोघेही एकत्र केले तर आपला काय तयार होतो, आ तयार होतो. काय तयार होतो, आ. आलंय. महिला श्रम म्हणजे आपला काय तयार होतो, आजचा काना तयार दिसतोय. काय तयार दिसतोय, काना. नंतर विद्या प्लस आलय. सेम तसंच विद्या शेवटी काय आहे, आ, आलयचा आ. दोघेही एकत्र केले तर काय तयार होतो, आपलं आ तयार होतो. आपला काय तयार होतो इथे, विद्यालय. कसं तयार झाला, विद्यालय. नेक्स्ट रंभा प्लस आज्ञा. भाला काय आहे, काना, आज्ञाचा आ. रंभा शेवटी कसं होतं दिसतोय, आचा, आज्ञाचा रंभाज्ञा. पुढे शब्द तयार झाला, रंभाज्ञा. नंतर पुढे दिलंय कला प्लस आनंद. कला शेवटी कसं तुम्हाला दिसतोय, आचा, आनंदाचा आ. कला प्लस आनंद. तसंच पुढे राजा कसं तुम्हाला दिसतोय, आचा आणि आश्रयचा आ. राजाश्रय तयार झाला आपला राजाश्रय. नंतर पुढे दिलेलं आहे राजा प्लस आज्ञा. राजा शेवटी कसं तुम्हाला दिसतोय, आचा आणि आज्ञाचा आ अधिक आ काय झाला, आपला आ तयार झाला. झाला राजाज्ञा. कोणता शब्द तयार झाला, राजाज्ञा. समजलंय. नेक्स्ट पुढे बघा काय दिलेलं आहे, ई प्लस ई म्हणजे आपले काय तयार झाला, रस्व दीर्घ ई, सॉरी रस्व ई. कवी प्लस इच्छा. काय त्याचा दिसतोय, विलांटी त्याचा दिसतोय, कवीच्छा. बघा कवी कसं होतं दिसतोय, ईचा अधिक इच्छाचा ई. दोन्ही ई तयार केले तर आपला ई तयार होतो. तर आपला काय तयार होतो, विलांटी तयार होते. काय तयार होते, विलांटी. कवीच्छा. तसंच अभि कसं होतं दिसतोय, ईचा अभि. नंतर इष्टचा ई. काय तयार झाली, आपली विलांटी तयार झाली, अभिष्ट. काय तयार झाला, अभिष्ट. नंतर मुनी काय तयार होतोय, मुनी. नंतर इच्छा, ई प्लस ई विलांटी तयार झाली, मुनीच्छा. काय तयार झाली, मुनीच्छा. नंतर हरी कसं होतं दिसतोय, हरी. ई चौथं दिसतोय आणि इच्छाचा ई प्लस ई तयार झाला, हरीच्छा. काय तयार झाला, हरीच्छा.
नंतर पुढे ई प्लस ई इज इक्वल टू ई. एक ऱ्हस्व ई आहे, एक दीर्घ ई आहे. तर आपला कोण तयार झाला? ई तयार झाला. गिरी प्लस ईश, गिरी. चौथ्यानं दिसतोय ईचा, इरी. चौथ्यानं दिसतोय ईचा अधिक ईशचा ई. कशाचा? ईचा ई. आलंय गिरीश. त्याची तयार झाला मित्रांनो आपला गिरीश. नंतर कवी प्लस ईश्वर. काय दिलेलं आहे? कवी प्लस ईश्वर. कवी शेवटी शब्द दिसतोय ईचा आणि ईश्वरचा ई. तर आपला काय तयार झाला? ई तयार झाला. शब्द काय तयार झाला? कवीश्वर. काय शब्द तयार झाला? कवीश्वर. नंतर परी प्लस इच्छा, परीक्षा. परी शेवटी कसं नंतर दिसतोय ईचा आणि इच्छाचा ई. परीक्षा. शब्द तयार झाला परीक्षा. आलंय? समजलं इथेपर्यंत? नेक्स्ट पुढे बघा काय दिलेलं आहे? ई प्लस ई. इथे कोणता ई आहे? अधिक ई इज इक्वल टू ई. आलंय? पुढे दिलेलं आपल्याला रवी. काय दिलेलं आहे? रवी प्लस इंद्र. रवी शेवटी कसं दिसतोय ईचा, इंद्रचा ई. आपलं काय तयार झाला? ई. रवींद्र. काय तयार होतोय? रवींद्र. नंतर परी प्लस इंद्र. काय? परी शेवटी ई चौथ्याने दिसतोय आणि नंतर इंद्रचा ई. काय तयार झाला? ई. करींद्र. जसं तयार झाला करींद्र. नंतर मही. ई चौथ्याने दिसतोय अधिक इंद्रचा ई. ई प्लस ई, ई तयार झाला महिर. काय शब्द तयार झाला? महिर. नंतर दुसरं दिलंय गोमती प्लस इच्छा. गोमती शेवटी चौथ्याने दिसतोय ईचा आणि इच्छाचा ई. गोमतीच्छा. काय शब्द तयार झाला आपला? गोमतीच्छा. आलंय? नेक्स्ट शेवटचं बघा, सॉरी शेवटचा दोन बाकी आहे. ई प्लस ई काय तयार झाला आपला? ई तयार झाला. बघा मही प्लस ईश. मही शेवटी कसं होतं दिसतोय ईचा अधिक ईशचा ई. दोघेही एकत्र तयार केले तर आपला ई तयार होतो. महिष म्हणजे आपली काय तयार होते? विलांटी तयार होते. काय तयार होते? विलांटी. महिष. नंतर पार्वती. ई चौथ्याने दिसतोय ईश, पार्वतीश. काय शब्द तयार झाला? पार्वतीश. नंतर पुढे दिलेलं आहे रजनी. चौथ्याने दिसतोय ईचा आणि ईशचा ई. दोघींनी एकत्र तयार केले, ई झाला म्हणजे आपली काय तयार झाली? विलांटी तयार झाली. रजनीश. दीर्घत्व संधीचं पहिले आपण काय बघितलं? काना बघितला. दुसरा काय? विलांटी बघतोय. नंतर पुढे उकार असेल. ओके. रजनीश. बघा आता उकार आलेला आहे. ऊ अधिक ऊ. दोघींनी ऊ तयार केले तर आपण उकार तयार होतो. गुरुपदेश. काय शब्द तयार झाला आपला? गुरुपदेश. गुरु कसा उच्चार दिसतोय? ऊचा. कसा उच्चार दिसतोय? ऊचा. नंतर पुढे अधिक उपदेशचा ऊ. दोघींनी ऊ एकत्र तयार केले तर आपला काय तयार होतो? उकार तयार होतो. काय तयार होतोय? उकार. गुरुपदेश. आलंय? नंतर भानू प्लस उदय. भानू कसा उच्चार दिसतोय? ऊचा. ऊ अधिक उदयचा ऊ. भानुदय. म्हणजे आपला काय तयार झाला? उकार तयार झाला. भानुदय. डोला काय आलेला आहे? उकार आलेला आहे. म्हणजे आपला काय कसं झाला? भानुदय. नंतर चौथं दिलेलं आहे बघा. ऊ अधिक ऊ. तिथे पण आपला काय तयार दिसतोय? उकार. ऊ अधिक उद्गार. उद्गार. काय तयार झाला? उद्गार. नंतर पुढे दिलेलं आहे वधू प्लस उत्कर्ष. वधू कसं उच्चार दिसतोय? ऊचा. उत्कर्षाचा ऊ. दोघींनी ऊ एकत्र केले तर आपला काय तयार होतो? उकार तयार होतो. आपला शब्द काय तयार होतो? वधूत्कर्ष. हा शब्द तयार झाला वधूत्कर्ष. नंतर लघु प्लस उत्तरी. लघुत्तरी. तो शब्द तयार झाला लघुत्तरी. आलाय? नेक्स्ट बघा. ऊ प्लस ऊ. त्याचा पण काय तयार झाला? उकार तयार झाला. भू कसा उच्चार दिसतोय? ऊचा. काय? भू प्लस ऊर्जा. दोन्ही शब्द तयार एकत्र केले, दोन्ही वर्ण एकत्र केले तर ऊर्जा आपला सॉरी उकार तयार होतो. काय तयार होतो? उकार. त्यालाच काय म्हणतात? ऊर्जा. काय म्हणतात? ऊर्जा. नंतर रू प्लस रू. रू तयार झाला. बघा मातृ कसा उच्चार दिसतोय? रूचा. अधिक ऋणाचा ऋ. दोन्ही ऋ एकत्र तयार केलंय तर मातृज्ञ हा शब्द आपला काय तयार होतो? काय तयार होतोय? मातृज्ञ. समजलंय? पण पूर्ण डिटेल्स मध्ये काय मित्रांनो स्वर संधीचा पहिला टाइप बघितला आहे.
एकदम डिटेल्स मध्ये दीर्घत्व संधी कोणती संधी बघितली आपण दीर्घत्व संधी स्वर संधी म्हणजे पुढचं जे लेक्चर असतं माहिती यनादेश संधी गुणादेश संधी अवायव्य संधी व्यंजन सॉरी गुणादेश संधी उदादेश संधी अवायव्य संधी आणि यनादेश संधी हे संधीचा आपण काय चारही पार्ट पुढच्या लेक्चर मध्ये काय मित्रांनो कव्हर करणार आहोत लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा थांबूया बाय बाय टेक केअर थँक्यू